अशा पद्धतीचं राजकारण कधीच नाही बघितलं. आता जे लोक समजा पक्ष वगैरे बदलतात, भारतातल्या प्रत्येक राज्यात काम केले. तिथून जर ऑफर समजा पत्ता कट झाला तर दुसऱ्या दिवशी दुसरीकडे. व्यक्तिगत स्वार्थ ज्यावेळेस समाजसेवेपेक्षा आणि पक्षापेक्षा मोठा होतो, MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमुळे पॉलिटिकल ट्रेनिंग म्हणून जाण्याची एक संधी मिळाली. काय रोड मॅप तुमचा असणार आहे? नॅरेटिव्ह सेट झालं. निष्ठेचं फळ मिळालं असं म्हणायला हरकत नाही. ते लोक पक्ष सोडण्यासाठी 10 वेळा विचार करतील. प्रचंड वेगळं राजकारण बघितलं. रोजगाराचा एक प्रश्न महत्त्वाचा हातात घेतलेला आहे. त्यांच्या पक्षाचं स्टेटस बघ. काँग्रेसचं सरकार होतं तो 7,000च्या पुढेच असायचा. अतिशय दुर्मिळ आहे इथलं ससाने घराणं. आपल्याला याच्यामध्ये काहीतरी बदल करावा लागेल. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत आमदार कसा असावा हा आपला महाराष्ट्र दौरा सध्या सुरू आहे आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये आपण जाऊन तिथल्या नागरिकांशी बोलतो आहे, जे उमेदवार आहेत त्यांच्याशी बोलतो आहे आणि काही मान्यवर मंडळींशी सुद्धा बोलतो आहे. आणि या सगळ्या दौऱ्यामध्ये आपला जो उद्दिष्ट आहे या दौऱ्याचं, हे आमदार कसा असावा हे जाणून घेण्याचं उद्दिष्ट आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये अनेक विचारमंथन होतील, अनेक प्रश्न समोर येतील, परंतु ते प्रश्न हे समाज विकासाचे आहेत का, त्या मतदारसंघाच्या विकासाचे आहेत का, हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. आणि आत्ता आपण या दौऱ्यानिमित्त नगर जिल्ह्यातला श्रीरामपूर हा जो विधानसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये आहोत. महाराष्ट्रातला हा अतिशय महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ समजला जातो. याचं कारण आहे की हा अतिशय सधन आणि समृद्ध असा हा मतदारसंघ आहे शेतीच्या दृष्टिकोनातून. म्हणजे भारतात जे काही पहिले 1-2 मतदारसंघ असतील त्यातला हा म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. माझ्यासोबत इथून काँग्रेसकडून ज्यांना उमेदवारी मिळाली आहे ते हेमंतजी ओगले आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूजमध्ये. सुरुवातीला खरं तर आपलं मनापासून अभिनंदन की नवीन जबाबदारी येऊ पाहते. निवडणुकीला तुम्ही सामोरं जाताय. अनेक वर्ष म्हणजे गेली साधारणपणे 15-17 वर्ष तुम्ही काम करताय. काय अनुभव होता आणि आता तुम्ही उमेदवारी करणार आहे, कसं वाटतंय? एक संघर्षमय प्रवास झाला, कारण माझी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे आणि या संघर्षाच्या काळामध्ये मागच्या 3 टर्मपासून मी तिकिटासाठी प्रयत्न करत होतो. काही वेगवेगळ्या कारणामुळं नेहमी माझे तिकीट कापले गेले मागच्या 3 टर्मला. परंतु यावेळेस आम्ही संकल्प केला होता की कशाही परिस्थितीमध्ये आपल्याला उमेदवारी मिळवायची. मग खाली ग्राउंड लेवलला जे कामाला सुरुवात केली होती, खूप प्रचंड प्रमाणात आम्ही काम केलं. 86 गावांचा मी आत्तापर्यंत 7 वेळा दौरा केलेला आहे आणि 2 नगरपालिका आहेत. 2 नगरपालिकामध्ये वॉर्ड वाईज आम्ही फिरलेलो आहोत. त्या माध्यमातून एक लोकांचं नॅरेटिव्ह सेट झालं की आता इथे एक नवीन चेहऱ्याला संधी द्यावी लागेल आणि शिकलेल्या सवरलेल्या मतदारसंघाचं काहीतरी चांगलं होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना एक गरज वाटली की इथे एक बदल असावा. जे काही सर्वे येत गेले ते सर्वे पूर्ण माझ्या बाजूने येत गेले आणि त्याचा मला फायदा असा झाला की ज्यावेळेस तिकीट देण्याची वेळ आली, सर्वेमध्ये प्रत्येक ठिकाणी माझं नाव 1 नंबरला राहिलं आणि त्याचा निश्चितच मला या ठिकाणी तो एक फायदा झाला. आता येणाऱ्या काळामध्ये म्हणजे आता 1 महिन्यानंतर आता मी निवडणुकीला सामोरं जातो आहे, परंतु मी चांगला ग्रहपाठ केल्यामुळं मला निश्चित खात्री आहे की मी या ग्रहपाठामध्ये पास होईल आणि श्रीरामपूरच्या विकासामध्ये मी एक माझं वेगळ्या पद्धतीने छाप सोडण्याचा प्रयत्न करेल. एक बाजू जमेची आहे की गेली म्हणजे हे 15-17 वर्षामध्ये जे काही तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करताय, तर या काळामध्ये तुम्ही संघटनात्मक पातळीवरती खूप काम केलेलं आहे. कसा अनुभव होता? कारण संघटनात्मक पातळीचा अनुभव असणं हे राजकारणासाठी फार महत्त्वाचं आहे. कसं बघता याच्याकडे? माझी राजकारणाची सुरुवातच संघटनेच्या माध्यमातून झाली.
मी MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमधून शिकल्यानंतरनं ऑल इंडिया काँग्रेस कमिटीला ॲज अ पॉलिटिकल ट्रेनिंग म्हणून मी ज्यावेळेस 6 महिने काम केलं, त्यावेळेस संघटना कशी असते आणि संघटनेमध्ये कसं काम करावं याचं एक मला चांगलं ज्ञान त्या ठिकाणी मला प्राप्त झालं. आणि मी त्यानंतरनं श्रीगोंदा पंचायत समितीमध्ये सदस्य म्हणून निवडून आलो काँग्रेसच्या तिकिटावरती, आणि अहमदनगर जिल्हा युवा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून, त्यानंतरनं अहमदनगर लोकसभा युवा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून, आणि त्यानंतरनं महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचं सरचिटणीस. ह्या निवडणुका लढून मी या गोष्टी लढून निवडून आलो. आणि त्यानंतरनं ऑल इंडिया युथ काँग्रेसची, इंडियन युथ काँग्रेस जी आहे त्याच्यामध्ये सेक्रेटरी म्हणून मी ज्यावेळेस काम केलं त्यावेळेस मी 6 राज्यांचा प्रभारी म्हणून वेगवेगळ्या काळामध्ये काम केलं. तर हा माझा प्रदीर्घ जवळपास 17 वर्षाचा संघटनेचा अनुभव पाहता म्हणजे त्याच्यामध्ये एक खरंच गरजेचं आहे. अगोदर ज्यावेळेस तरुणांना कुठल्याही सुरुवात करायची असते त्यावेळेस संघटनात्मक काम जो करतो तो राजकारणामध्ये खूप लांबपर्यंत जाऊ शकतो याचं मला पक्की खात्री आहे. परंतु अचानक तिकीट मिळालं, तो आमदार झाला, कारण त्याचा तो पिंड तयार होत नाही. ज्या पद्धतीत त्याचा जो राजकारणाचा पिंड किंवा समाजसेवेचा पिंड आहे हा संघटनात्मक कामातूनच येतो. तर त्यामुळे संघटनात्मक काम केल्यानंतरच अशा संधी मिळवतात या मताचा मी तर झालेलो, कारण मी तो अनुभव घेतलेला आहे. आता ही एक मोठी संधी मला उपलब्ध झालेली आहे. पक्षाने, काँग्रेस पक्षाने आदरणीय राहुल गांधी असतील, मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील, आमचे नेते बाळासाहेब थोरातजी आणि नाना पटोले यांच्या माध्यमातून एक चांगली संधी तयार होते. आणि निश्चितपणे माझ्या संघटनेचा आज जे मला तिकीट मिळालं आहे त्या संघटनेच्या कामाच्या ताकदीवरतीच मला मिळालं, कारण 17 वर्षाचा हा खूप मोठा पल्ला होता. मला मागेही म्हणजे ज्यावेळेस माझे तिकीट कापले गेले मला बाकीच्या ठिकाणाहून ऑफर होत्या, परंतु मला पक्ष सोडायचा नव्हता, मला पक्षाबरोबर काम करायचं होतं. त्यामुळे मी प्रामाणिकपणे मागच्या वेळेस ज्यावेळेस आदल्या दिवशी निर्णय झाला की माझं तिकीट कापलं, तर मी आत्ताचे जे आमदार आहेत त्यांना मी 23 दिवस त्यांच्यावर प्रचार केला, रात्रंदिवस त्यांच्यावर थांबलो. आणि मी संघटनेतून आलो होतो, मला माहिती होतं संघटनेचं काय महत्त्व असतं. म्हणजे निष्ठेचं फळ मिळालं असं म्हणायला हरकत नाही. हां, म्हणजे कुठलीही गोष्ट प्रामाणिकपणे केली तर निश्चितपणे त्याचं फळ मिळतं, अशातलाच तो प्रकार आहे. आणि आज मला एक आनंद होतोय की मी ज्या पक्षामध्ये माझी सुरुवात झाली त्या पक्षाने माझ्या कामाची कदर करून मला आज विधानसभेचं तिकीट दिलेलं आहे. मला निश्चित खात्री की या विधानसभेमध्ये मी निवडून 100% येणार आहे. तुम्ही अशा गोष्टी सांगताय की ज्या सध्याच्या राजकारणामध्ये अतिशय दुर्मिळ आहेत. म्हणजे तुम्ही गेल्या 8-10 दिवसापासून, म्हणजे अगदी गेल्या महिन्यापासून जर बघत असाल, रोज त्यांच्या पक्षाचं स्टेटस बदलतं आहे अशी लोक आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. म्हणजे सकाळी एका पक्षात आहेत, संध्याकाळी दुसऱ्या पक्षात आहेत. तिथून जर ऑफर समजा पत्ता कट झाला तर दुसऱ्या दिवशी दुसरीकडे आहेत. आणि तसं जर समजा सगळीकडेच झालं तर पुन्हा अपक्ष लढायची तयारी आहे. म्हणजे ह्या निष्ठेचा भाग म्हणून तुमचं उदाहरण खरं तर महाराष्ट्रासाठी नाही देशासाठी द्यावं. कुठल्याही पक्षात असं नाही का, पण पक्षाबरोबरची निष्ठा. कारण आपण गेल्या 5 वर्षामध्ये जे महाराष्ट्रात बघतोय हे प्रचंड वेगळं राजकारण बघितलं, जे महाराष्ट्रानं यापूर्वी अशा पद्धतीचं राजकारण कधीच नाही बघितलं. या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय वाटतं? माझी सुरुवातच काँग्रेस पक्षामध्ये झाली. नेहरू गांधींचा जो पक्ष म्हणतात तो त्यागातूनच सुरुवात आहे. आमच्या नेत्या सोनिया गांधींनी ज्यावेळेस पंतप्रधान पद मिळणार होतं त्यावेळेस त्यांनी तेही नाकारलं. आणि त्यानंतर आम्ही राहुलजींना इतक्या जवळून पाहिलं की त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी, ते सहज पंतप्रधान होऊ शकत होते, परंतु त्यांनी त्या ऑफर नाकारल्या. केंद्रीय मंत्री तर कधीही होऊ शकत होते, परंतु त्यांनी संघटनेत काम करण्याला जास्त प्रेफरन्स दिला. मग हे एक महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस आपण संघटनेत काम करतो त्यावेळेस आपोआप काही निष्ठा तयार होतात. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आता जे लोक समजा पक्ष वगैरे बदलतात त्यांनी जर खरोखरच 8, 10, 15 वर्ष जर एखाद्या संघटनेत काम केलं कंटिन्युअसली तर ते लोक पक्ष सोडण्यासाठी 10 वेळा विचार करतील. कारण आज मी 17 वर्षाच्या या माझ्या प्रदीर्घ म्हणजे कामामध्ये 17 वर्ष खूप मोठा काळ आहे आणि मी भारतातल्या प्रत्येक राज्यात काम केलं आहे, फक्त नॉर्थ ईस्टमध्ये काम केलेलं नाही. माझे एवढे मित्र तयार झाले आहेत प्रत्येक राज्यामध्ये. जर बदलून अचानक दुसरीकडे जायचं म्हणलं तर ते मला शक्य होणार नाही. पण इथलं काही लोक घर बदलल्यासारखं होईल. हा, ते घर बदलल्यासारखं होतं. आणि आता जे काही लोक समजा बदलत आहेत पक्ष वगैरे, तर ते म्हणजे व्यक्तिगत स्वार्थ ज्यावेळेस समाजसेवेपेक्षा आणि पक्षापेक्षा मोठा होतो आणि देशापेक्षा मोठा होतो त्यावेळेस मग ह्या गोष्टी फार सहज केल्या जातात. आणि त्याचा अनुभव आपण मागच्या 3 वर्षापासून जवळपास घेत आहोत. मी आता पक्ष संघटनेपासून थोडंसं तुम्हाला मतदारसंघामध्ये घेऊन येतो. हा मतदारसंघ मुळात इथं प्रश्न कमी आहेत, कारण इथं सदन लोक आहेत. प्रश्न आहेत पण ते शेतीच्या संदर्भात असतील, हमी भावाच्या संदर्भात असतील, कारण अतिशय समृद्ध असा हा भाग आहे. इथं काम करायचं झालं तर आता उद्या उमेदवारी करायची आहे, इथलं लोकप्रतिनिधित्व समजा तुमच्याकडं आलं, तुम्ही विजयी झाला
तर काय रोडमॅप तुमचा असणार आहे, काय उद्दिष्ट घेऊन इथं काम करताय? हा मतदारसंघ खरोखरच समृद्ध आहे. म्हणजे 3 नद्या तिथे, गोदावरी नदी जी दक्षिणेची काशी म्हटली जाते, त्यानंतर मुळा नदी आहे आणि प्रवरा नदी आहे, आणि ह्या तिन्ही नद्यांच्या मध्ये हा श्रीरामपूर मतदारसंघ बसलेला आहे पूर्ण. त्यामुळं पाण्याची काही कमतरता नाही. भंडारदऱ्याचं या ठिकाणी पाणी येतं, त्याचबरोबर निळवंडेचं पाणी या काही गावांमध्ये येतं श्रीरामपूरच्या. त्यामुळं एक सधन असा मतदारसंघ आहे. परंतु इथे प्रश्न पण तशाच पद्धतीत आहेत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या मतदारसंघामध्ये MIDC झाली आहे, परंतु ते MIDCला जास्त रोजगार म्हणजे कंपन्या येऊ शकल्या नाहीत. त्यामुळं रोजगारासाठी मुलं खूप शिकलेली तिथं. म्हणजे आज तुम्ही पाहिलं असाल, तुम्ही कुठल्याही तालुक्याचं एक ठिकाण बघा की जिथे जे हॉस्पिटल्स असतील, शाळा असतील किंवा इतर सर्व सुविधा, श्रीरामपूर शहर हे श्रीरामपूर शहरामध्ये जी पाणी पुरवठा योजना आहे ती अशी पाणी पुरवठा योजना आहे की जे आर्टिफिशियल तलाव बांधलेला आहे, आणि 3 महिने जरी पाणी नाही सुटलं तरी पूर्ण शहराला 2 लाख लोकांना पाणी पिता येईल एवढं पाण्याचं कॅपॅसिटी 3 महिन्याची ह्या श्रीरामपूर शहरात बनवलेली. त्यामुळे एक असं एक सधनता आहे. परंतु रोजगाराचा आमच्याकडे थोडासा प्रश्न आहे. त्यामुळे मुलं शिकलेलीच खूप चांगली सधनता असल्यामुळं, परंतु रोजगार म्हणून ती बाहेर जातात, नाशिक, पुणे, मुंबई वगैरे. तर आम्ही रोजगाराचा एक प्रश्न महत्त्वाचा हातात घेतलेला आहे. दुसरा प्रश्न तुम्ही जो सांगितलेला तो शेतीचा हमीभावाचा आणि दुधाचा हमीभावाचा. आणि शेतीचा आज सोयाबीनचा भाव जवळपास 4,000च्या खाली गेलेला आहे, आणि तो ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं तो 7,000च्या पुढेच असायचा. कापूसचा पण भाव तसाच पडलेला आहे, आणि दुधाचा भाव जो 50 रुपये लिटर होता तो आज 20 आणि 22 रुपये लिटरवरती गेलेला आहे. त्यामुळे शेती आणि शेतीशी निगडीत जे काही प्रश्न आहेत ते महत्त्वाचे आहेत, आणि आमच्याकडे रोजगाराचा प्रश्न हा एक थोडासा महत्त्वाचा आहे. प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याचं उद्दिष्ट असणार आहे. आम्ही आत्ताची जे काही आमची युवक व शेतकरी संकल्प यात्रा आम्ही केली होती, मागच्या 17-18 दिवस ती यात्रा चालली होती. त्यात आम्ही 7 सूत्री कार्यक्रमामध्ये तो एक मुद्दा घेतलेला आहे. आणि शेतीमध्ये या ठिकाणी आमच्याकडे कापूस खूप प्रचंड प्रमाणात आहे, परंतु जिनिंग मिल किंवा सूतगिरणी असं काही नाही आहे. सोयाबीन खूप प्रचंड प्रमाणात येतं, परंतु त्याच्यावरती प्रोसेस करण्याचं कुठलं युनिट नाही. आणि दूध आहे इथं, जे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त दूध उत्पादक असलेला नगर जिल्हा, आणि नगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर तालुका हा 1 नंबरला दूध उत्पादक असलेला तालुका आहे. म्हणजे एवढं दूध असून परंतु त्याच्यावरती जे मोठा प्रक्रिया उद्योग पाहिजेत असं काही नाही आहे. तो एक आमच्या डोक्यात आहे. आणि अशा काही महिलांसाठी, आमच्याकडे महिला पण खूप म्हणजे शिक्षण चांगलं असल्यामुळे चांगल्या शिकल्या सवरलेल्या महिला आहेत, परंतु त्यांचेही एक, आता आम्ही संकल्प यात्रेमध्ये ज्यावेळेस फिरत होतो ना त्यावेळेस महिलांचा एक विषय असायचा की आमच्यासाठी पण रोजगारासाठी काहीतरी विषय असू देत. परंतु म्हणून हा जो प्रोसेसिंगचं युनिट वगैरे तुम्ही म्हणताय, तर आमचा तो चाललेला आहे प्रयत्न. आम्ही MIDCमध्ये आता बोलणं पण झालेलं आहे. जर संधी मिळाली तर येणाऱ्या काळामध्ये मोठे प्रोसेसिंग युनिट जर इथं लावले तर तो शेतीला पण त्यातनं फायदा मिळणार आहे, आणि रोजगाराला पण फायदा मिळणार आहे. तर अशा काही गोष्टी आमच्या आहेत, त्या आम्ही आता पुढे येणाऱ्या काळात तुम्हाला दिसतीलच. श्रीरामपूरचा उल्लेख करत असताना एक आवर्जून उल्लेख करावा लागेल, इथलं ससाने घराणं. तो काँग्रेसकडून तुम्हाला उमेदवारी आहे, काँग्रेसमध्येच त्यांची राजकीय कारकीर्द आहे, परंतु हा मतदारसंघ राखीव असल्यामुळं ते सध्या उमेदवार नाहीत, परंतु त्यांच्या असण्यानं इथं काँग्रेसचा उमेदवार विजयी होतो असं आत्तापर्यंतचा इतिहास आहे. त्यांचं योगदान कसं राहील किंवा काय स्वरूपाचा त्यांचा रोल असतो या निवडणुकीमध्ये? मी मागच्या 15 वर्षापासून ज्यावेळेस काम करतोय युवा काँग्रेस अध्यक्ष असल्यापासून, तेव्हापासून आमचा संबंध आहे. आता स्वर्गीय जयंतराव ससाने साहेब 2 वेळेस आमदार होते, शिर्डी संस्थानचे 8 वर्ष अध्यक्ष होते, परंतु दुर्दैवाने कमी कालावधीमध्ये त्यांचं निधन झालं, कमी वयामध्ये. त्यानंतरनं राखीव मतदारसंघामधून ज्यावेळेस झाल्यानंतरनं त्यांनी जे प्रतिनिधी दिले ते निवडून आणण्याचं त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं काँग्रेसचं म्हणून, आणि ते निवडून पण आणले. आत्ताच्या काळामध्ये करण ससाने, जे जयंत ससाने साहेबांचे चिरंजीव, ते आणि मी, आम्ही दोघांनी युवा काँग्रेसमध्ये बरोबरच सुरुवात केली ती कामाला. तर आम्ही दोघांनी मिळून आता ठरवलं की आता आपल्याला याच्यामध्ये काहीतरी बदल करावा लागेल. म्हणून त्या माध्यमातून ससाने पूर्ण संघटनेचा, ससाने संघटना म्हणजे ही काँग्रेसची संघटना आहे. मागच्या 25 वर्ष त्यांनी इथं काँग्रेस टिकून ठेवली. नगरपालिका मागच्या 30 वर्ष त्यांच्या ताब्यात आहे, आमदारकी मागच्या 25 वर्ष त्यांच्या ताब्यात आहे, पंचायत समिती त्यांच्या ताब्यात आहे, आणि मार्केट कमिटी पण आता त्यांच्या ताब्यात आहे. हे अशी एक मजबूत संघटना स्वर्गीय जयंतराव ससाने साहेब यांनी या ठिकाणी उभा केली आणि ती टिकवून ठेवली. त्याच माध्यमातून आज त्यांनी मलाही पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. मला निश्चित खात्री की त्यांच्या पाठिंब्यावरती आणि मी काही समजा जे काही काम केलं याच्यावरती मी निश्चितपणे निवडून येईल. मग असे तुम्ही बोलताना उल्लेख केला की MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे तुम्ही विद्यार्थी आहात, तर आपण बघतोय की राजकीय नेतृत्व घडवणारी ही भारतातली पहिली इन्स्टिट्यूट आहे जी
राहुल कराड यांच्या विचारातून स्थापन झाली. कसं बघता ह्या इन्स्टिट्यूटकडं? तुम्ही त्याचे विद्यार्थी आता उमेदवारी करणार आहात आणि गेली 17 वर्ष पक्ष संघटनेत काम करतात. इतर राज्यामध्ये त्यांचे अनेक विद्यार्थी आमदार खासदारकीला उभा राहिले, झालेत सुद्धा. महाराष्ट्रामध्ये त्या तुलनेमध्ये आमदारकीला खूप कमी विद्यार्थी उभा राहिलेले, त्यातले एक तुम्ही आहात. कसं बघता याच्याकडे, MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटकडे? अशी सुरुवातच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की माझे काही राजकीय पार्श्वभूमी नव्हती, परंतु MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमुळं मला ऑल इंडिया काँग्रेस कमिटीला ॲज अ पॉलिटिकल ट्रेनी म्हणून जाण्याची एक संधी मिळाली. आणि त्या संधीच्या माध्यमातून आज जे काही मला उभं राहता आलं, तर ती जर संधी नसती मिळाली तर कदाचित मी इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो. त्या संधीमुळं मला त्या संधीचं मी सोनं केलं. मला ज्यावेळेस वाटलं नव्हतं की आपण इथपर्यंत पोहोचू शकतो, कारण राजकारणमध्ये जायचं, थोडंसं समाजकारण करायचं असं होतं डोक्यात, परंतु कसं जायचं हे माहीत नव्हतं. पण ते मी नेमकं माझं MSW कंप्लीट झालं आणि मी त्यानंतर काहीतरी शोधत होतो. माझं MBA झालं, MSW झालं आणि राजकारणात शोधता स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचं त्याच वर्षी जाहिरात आली, ती 2005ला टाइम्स ऑफ इंडियाला. मी त्यात पाहिलं आणि गेलो तिथे. आता तिथं म्हणजे आपण बघितलं की तिथले अनेक विद्यार्थी भारतीय जनता पार्टीत आहेत, कम्युनिस्ट पक्षात आहेत, काही सामाजिक क्षेत्रात आहेत, काही संघटनेमध्ये काम करतात, काही स्वतःची NGO सुरू करतात. तुम्ही आता काँग्रेसमध्ये आहात, काँग्रेसमध्ये इतरही आहेत किंवा आपमध्ये काही लोक आहेत. कसं म्हणजे सगळ्या विचारधारेची मुलं तिथं, आणि मग तिथून पुढं त्यांचा प्रवास सुरू होतो. माझी कॉलेजमध्ये येण्याच्या अगोदर काही अशी विचारधारा असं काहीच नव्हतं, परंतु ज्यावेळेस मला दिल्लीला घेऊन गेले कॉलेज माध्यमातून, त्यावेळेस त्यांनी सगळ्या कार्यालयात घेऊन गेले होते. भारतीय जनता पार्टी असेल, काँग्रेसचं असेल, कम्युनिस्ट पार्टीचं असेल, राष्ट्रवादीचं असेल किंवा इतर सर्वच, राष्ट्रीय जनता दल, सगळ्याच पक्षांच्या कार्यालयामध्ये घेऊन गेले. परंतु मला काँग्रेसच्या कार्यालयात जो अनुभव आला त्याच्यानंतर मी ठरवलं की मला आता काँग्रेसमध्ये जायचं आहे. ते माझी पॉलिटिकल आयडिओलॉजी पण सेट करण्यामध्ये MIT कॉलेजचा फार मोठा रोल आहे. बरोबर. आता दुसरा एक विषय की गेल्या वर्षी राहुल कराड यांच्या प्रयत्नातून राष्ट्रीय आमदार परिषद झाली मुंबईमध्ये. ही ऐतिहासिक परिषद अशी की भारतामध्ये पहिल्यांदा अशी परिषद झाली ज्याला देशभरातून 2000 आमदार उपस्थित होते आणि त्यांना कायदा बनवण्याची प्रक्रिया असेल किंवा मतदारसंघाचा विकास आराखडा कसा तयार करायचा, त्याच्या संदर्भातले योजनांची अंमलबजावणी कशी करायची, याचं सगळ्याचं प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं 3-4 दिवस. आणि सगळे तज्ज्ञ मान्यवर त्या फील्डमधले तिथं मार्गदर्शन करण्यासाठी आले. अशा परिषदांची किती उपयुक्तता वाटते आजच्या राजकारणात? मी त्या BKCमध्ये जी परिषद झाली होती त्यामध्ये मी पण सहभागी होतो. मी सुरुवातीला काही दिवस गेलो, परंतु मला मतदारसंघात जास्त काम असल्यामुळं मी जास्त वेळ देऊ शकलो नाही. परंतु मुख्य परिषदेसाठी उपस्थित राहण्यासंदर्भात मला निमंत्रण आलं होतं, पण त्याच वेळेस मला दुर्दैवाने म्हणजे माझी आई आजारी असल्यामुळं मला जाता नव्हतं आलं. पण खरोखरच एक चांगला प्रयत्न राहुल कराड सरांनी त्या ठिकाणी केला, कारण इंटरनॅशनल एक ठिकाण आहे BKCमध्ये, आणि त्या BKCमध्ये ज्यावेळेस हे परिषदेचं पूर्ण तयारी होत होती आणि ज्या पद्धतीने त्यांनी ते मांडणी केली होती अतिशय सुंदर. कारण पूर्ण भारतातले जवळपास 50% आमदार त्या ठिकाणी उपस्थित राहिले होते आणि त्यांनी 4 दिवसात जे काही सेशन झाले त्यानंतर मी ते वाचले वगैरे सगळं बघितलं. त्यामधून काय होतं, ज्यावेळेस आमच्यासारखा आमदार एखादा नवीन उद्या निवडून गेलो, अचानक ज्यावेळेस आम्ही समोर जातो कळत नाही काय करायचं, आणि त्या न कळण्यामध्ये 5 वर्ष निघून जातात. मग ते जर सुरुवातीला थोडंसं एक ब्रेन स्टॉर्मिंग सेशन म्हणतात, ते जर थोडंसं असं प्रत्येक ठिकाणी झालं तर निश्चित त्याचा कायदे बनवण्यात पण आणि आपल्या मतदारसंघात कसं काम करावं या संदर्भात पण एक फायदा होऊ शकतो. आणि निश्चितपणे त्या परिषदेमधून मी तुम्हाला सांगितलं ना, संधी मिळाली तर त्याचं सोनं करता आलं पाहिजे. जर अशी राहुल कराड सरांनी संधी दिल्यामुळं इथपर्यंत येता आलं, पण त्यामधूनही जर काही आमदारांनी समजा काही घेतलं आणि त्यांच्या मतदारसंघात इम्प्लिमेंट करायचा जर प्रयत्न केला तर निश्चित ते खूपच चांगले आणि ते गरजेचं पण. शेवटचा प्रश्न विचारतो. 20 तारखेला मतदान आहे, तुमची उमेदवारी जाहीर झाली, समोरून कोण आहे? कदाचित आपला व्हिडिओ प्रसिद्ध होईपर्यंत उमेदवारी जाहीर होऊ शकते, पण काय वातावरण आहे आता? तुम्हाला उमेदवारी देताना विद्यमान आमदार जे होते लहू कानडे, त्यांची उमेदवारी म्हणजे कापण्यात आलं त्यांचं तिकीट, पण ते अपक्ष लढण्याच्या तयारीत अशी चर्चा आहे. शिवसेनेकडं हा महायुतीमध्ये मतदारसंघ आहे, त्यांच्याकडून अनेक लोकांची चर्चा आहे. कसं बघताय याकडं?
मला खात्री आहे की लोह कानडे साहेब अपक्ष लढणार नाहीत. कारण मागच्या वेळेस ज्यावेळेस माझं तिकीट कापलं होतं आदल्या रात्री आणि त्यांना दिलं होतं, मी प्रामाणिकपणे त्यांचं काम केलं आहे. माझी खात्री आहे की तेही माझं यावेळेस प्रामाणिकपणे काम करतील. आणि युतीमधून पुढून कोण येत आहे आता तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही काँग्रेस म्हणून या ठिकाणी मतदारसंघ 100% निवडून आणू आणि काँग्रेसचा इथून तुम्हाला आमदार दिसेल हे तुम्हाला मी निश्चितपणे सांगतो. धन्यवाद. हे म्हणजे आपण वेळ दिलात. आपल्याला पुढच्या निवडणुकीसाठी म्हणजे येणाऱ्या निवडणुकीसाठी मनपूर्वक शुभेच्छा फॉर द पीपल न्यूजच्या वतीनं. आपला आमदार कसा असावा हा जो दौरा आहे महाराष्ट्रामध्ये आपण फिरतोय, MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत हा सगळा दौरा आपण जाऊन लोकांशी बोलतोय, मतदारांशी बोलतोय, तिथल्या मान्यवरांशी बोलतोय. काही ठिकाणी आपण उमेदवार जर आपल्याला भेटले अवेलेबल झाले तर त्यांच्याशी बोलतोय आपण. तर ही सगळी प्रक्रिया समजून घेतोय आपण बऱ्याचदा मतदानाला जातो पण आमदार कसा असावा याच्याविषयी विचारच करत नाही. ही खरं तर विचार करण्याची गरज आहे. का करण्याची गरज आहे? कारण आपले प्रश्न सुटले पाहिजेत. आपला जो लोकप्रतिनिधी आहे त्यांना ते प्रश्न माहिती आहेत का? त्यांचं विजन क्लिअर आहे का? ते आपल्या मतदारसंघासाठी काय करणार आहेत? आणि या सगळ्याचा आढावा एक विचारमंथन या काळामध्ये झालं पाहिजे. आणि हेमंतजींचं उदाहरण तुम्ही बघितलं की एक अतिशय प्रशिक्षित असं संघटनेमध्ये काम केलेलं नेतृत्व जर उद्या मतदारसंघामध्ये आलं, म्हणजे प्रत्येकच कुठल्याही ते पक्षाचं असू द्या, परंतु तसं जर नेतृत्व आलं तर निश्चितपणे त्या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीनं काम होऊ शकतं. हा असा अनुभव आपल्याला इतर ठिकाणी पण येतोय. आपला हा दौरा असाच पुढं जाणार आहे. तुम्ही आमची सोबत करत राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत चला. त्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूज, श्रीरामपूर. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.